नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरी बागुल माधुरीज किचनमध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला खानदेश प्रसिद्ध नवरात्रीमध्ये चक्रपूजा कशी केली जाते, का केली जाते, कोणत्या पद्धतीने केली जाते, कोणत्या माळीला केली जाते हे सर्व या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेले आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजेच तुम्हाला ही चक्रपूजा पूर्णपणे समजेल। तर नवरात्रीमध्ये जी चक्रपूजा केली जाते, तर ही चक्रपूजा म्हणजेच एक पुरातन संस्कृतीचा हिंदू धर्माचा ठेवा आहे। नवरात्रीच्या दिवसात आदिमायेच्या उपासनेसाठी जी चक्रपूजा केली जाते, तिचे स्वरूप पाहिले तर ती आपल्या कृषी संस्कृतीची एक अमिट अशी एक छाप दिसून येते। नवरात्रीच्या निमित्ताने घरोघरी घटस्थापना केली जाते। ज्या घरी अखंड दिवा म्हणजेच पहिल्या माळेपासून ते शेवटच्या थेट दसऱ्यापर्यंत दसऱ्याच्या दिवसापर्यंत घरात दिवा तेवत ठेवणे, तो विझू न देणे, म्हणजे त्याला अखंड दिवा असे म्हणतात। असा अखंड दिवा असलेल्या घरातच ही चक्रपूजा केली जाते। तसेच त्या घरातील स्त्री ही 9 दिवस रात्रंदिवस उपवास करते। तर नवरात्रीतल्या कुठल्याही एका दिवशी ही चक्रपूजा केली जाते। तर कोणाची दुसऱ्या माळीला, कोणाची तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या, सहाव्या, सातव्या, आठव्या, नवव्या, 10व्या माळीपर्यंत ही चक्रपूजा असते। तर कोणत्याही माळीला कोणीही केव्हाही चक्रपूजा केली जाते। तर या चक्रपूजेत वेगवेगळी कडधान्ये वापरली जातात, तसेच वेगवेगळी पत्री, पाने, फुले, फळे वापरली जातात। आणि विशेष म्हणजे हे चक्र गोलाकार म्हणजेच पृथ्वीच्या आकारात काढले जाते। ज्या दिवशीच्या माळीला चक्र असतात तेवढे चक्र यात काढले जातात। यात पत्रावळ धनधान्य ठेवले जातात। आणि विशेष म्हणजे ही चक्रपूजा करत असताना जो मंत्र बोलला जातो तो म्हणजे आज्ञा हो ईश्वर आज्ञा हो, हा मंत्र बोलला जातो। यात प्रमुख माणूस म्हणतो आज्ञा हो, आणि त्याच्या पाठीमागे इतर माणसं म्हणतात ईश्वर आज्ञा हो, म्हणजेच ईश्वरा तू जे दिलं ते वापरण्याची आम्हाला अनुमती दे, परवानगी दे। यावेळी जो नैवेद्य केला जातो ना, तो म्हणजे पुरणपोळी, खीर, भात, रसई, तसेच कुरडई, भजी, हरभऱ्याची उसळ, म्हणजेच त्याला काही भागात मनुके असे देखील म्हटले जाते। तसेच करंज्या, सांजुऱ्या, पापड हे सर्व नैवेद्यासाठी बनवले जाते। तर चक्रपूजा करत असताना हे 11 हे नैवेद्य काढले जातात। तर येथे तुम्ही बघू शकताय, पप्पांनी येथे पूर्ण हे त्यांची पाचव्या माळीला चक्रपूजा होती म्हणून 5 चक्र काढलेले आहेत। तसेच यात काही मसूर, आखे मसूर असतात ते मसूर घेतलेले आहेत। तसेच चणा डाळ म्हणतात त्याला, चणा डाळ वापरलेली आहे। तसेच काळे उडीद असतात, आखे उडीद, त्याला तेल लावून घेतलेले असते आणि ते सुद्धा येथे या चक्रांमध्ये ठेवले जाते। तर अशा पद्धतीने हे थोडे थोडे करून हे सर्व चक्रांमध्ये ठेवलेले आहेत। आणि यानंतर हे चक्र काढल्यानंतर जे पाचवे चक्र असते, तर 5व्या चक्रामध्ये तुम्ही बघू शकता इथे दरवाजे काढलेले आहेत, म्हणजे चारी बाजूंनी 4 दरवाजे हे उघडलेले असतात। तर म्हणतात ना की नवरात्रीमध्ये ही चक्रपूजा केली जाते, तर ही का केली जाते, तर त्यासाठीच केली जाते। तर देवी कोणत्याही स्वरूपात कोणत्याही दरवाजाने येऊ शकते, म्हणून हे 4 प्रकारचे 4 दरवाजे काढले जातात। चारी दरवाजांनी देवीला एक दरवाजा नाही तर दुसरा दरवाजा देखील उघडाच आहे, म्हणून हे चारी पद्धतीने 4 दरवाजे येथे काढलेले आहेत। तर हे सर्व चक्रपूजा मांडून झाल्यानंतर येथे एक राखेचा आणि खडे मीठ म्हणजे जाड मिठाचा, राखेचा इथे बावला काढला जातो आणि जाड मिठाचा इथे हनुमान काढला जातो, म्हणजे मारुती काढला जातो, आणि चंद्र सूर्य देखील येथे काढले जातात। तर हे सर्व काढून झाल्यानंतर येथे पत्री ठेवली जाते। तर ही वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या पानांची, वेगवेगळ्या झाडांची येथे ही पूर्ण ही पत्री ठेवली जाते। आणि त्यानंतर ही पूर्ण पत्री ठेवल्यानंतर येथे 11 चाफ्याची पाने घेतलेली आहेत, ती ठेवलेली आहेत। तर त्यावर आपण जो नैवेद्य आहे तो ठेवून घेणार आहोत। त्यानंतर ही पूर्ण पत्री मांडून झाल्यानंतर येथे 11 केळी येथे ठेवून घ्यायच्या आहेत। तर येथे सर्व 11 केळी ठेवून घेत आहेत। त्यानंतर येथे
ऊससुद्धा लागतो. तर इथे 11 ऊसचे जे बारीक बारीक आम्ही याला टिपरे म्हणतो, ऊसाचे टिपरे घेतलेले आहेत आणि ते तुकडे करून 11 तुकडे करून ते इथे पूर्ण गोलाकार पद्धतीने इथे मांडून घेतलेले आहेत. तर येथे सर्व हे मांडून झाल्यानंतर आता आपण जे चक्रपूजा आपण जेव्हा घट बसवतो तेव्हा आपण म्हणतात ना की 9 दिवस घट बसले म्हणजे देवसुद्धा आपले तिथे बसलेले असतात. तर आपण देवपूजा ही 9 दिवस अजिबात करत नाही. परंतु ज्या घरी चक्रपूजा केली जाते त्या घरी जेव्हा ही चक्रपूजा मांडली जाते तेव्हा देव्हाऱ्यातील जे सर्व देव असतात, जे देव मांडलेले असतात ते सर्व देव येथे धुवून घ्यायचे आहेत आणि ते सर्व देव धुवून पुसून ते चक्रपूजेच्या ठिकाणी ठेवले जातात. तर येथे गणपती, बाळकृष्ण, सरस्वती, लक्ष्मी तसेच जे आपले देव असतात बाकीचे ते सुद्धा येथे ठेवले जातात. तर अशा पद्धतीने हे सर्व देव येथे ठेवून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर पप्पांचा इथे मंत्रोपचार चालूच आहे. तर मंत्रोपचार प्रत्येक देवांचे त्यांचे मंत्रोपचार करून येथे हे सर्व देव ठेवून घेतलेले आहेत. तर इथे हे सर्व मांडून झाल्यानंतर येथे आता 11 पुरणपोळ्या घेतलेल्या आहेत. तर इथे एक एक करून मध्यभागी एक आपण जिथे मेढ्या ठेवणार आहोत तिथे एक पुरणपोळी ठेवून घेतलेली आहे. आणि त्यानंतर आजूबाजूला सुद्धा या सर्व 11 पुरणपोळ्यांचे नैवेद्य आहेत ते इथे ठेवून घ्यायचे आहेत. तर इथे पूर्ण ह्या 11 पोळ्या ठेवून घेतलेल्या आहेत आणि मध्यभागी आपल्याला जिथे मेढ्या ठेवायचा आहे तिथे एक वाटी जो भात आहे तो येथे ठेवून घेतलेला आहे, म्हणजे त्यावर मेढ्या हा व्यवस्थितरित्या बसेल असा. त्यानंतर इथे ज्या 11 कुरड्या घेतलेल्या आहेत त्या सुद्धा या सर्व पुरणपोळ्यांवर ठेवून घ्यायच्या आहेत. तर त्यानंतर येथे पुरी, करंजी आणि सांजोरी म्हणतो आम्ही याला. तर एक पुड्याच्या आकाराची असते आणि एक गोलाकार असते आणि त्यानंतर एक गोड पोळी सुद्धा असते. तर हे सुद्धा इथे 11 नैवेद्य केलेले आहेत. तर 11 येथे ठेवून घेतलेले आहेत. त्यानंतर येथे 11 भजे सुद्धा ठेवून घ्यायचे आहेत. तर हे सर्व करत असताना मंत्रोपचार चालूच आहे. आज्ञा हो ईश्वर आज्ञा हो. त्यानंतर येथे खीर देखील येथे आपल्याला टाकून घ्यायचे आहे. नंतर सार भात घेतलेला असतो तो सुद्धा इथे 11 नैवेद्यांमध्ये ठेवून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण हा सर्व नैवेद्य ठेवून घेतलेला आहे. आणि त्यानंतर येथे जो मेढा आहे, जो मध्यभागी आपल्याला जो मोठा दिवा ठेवायचा असतो त्याला मेढा असे म्हणतात, तर तो सुद्धा इथे ठेवून घेतलेला आहे. आणि त्यानंतर येथे देवीचे काही अलंकार बनवलेले असतात. तर येथे कानातले, तसेच बाळी म्हणतात त्याला, तसेच विंचू, वेणी, गजरा, कुंकवाचा करंडा, देवीचे जे दागिने असतात, वेणी, फणी, ते सर्व येथे बनवून घेतलेले आहे आणि येथे हे सर्व ठेवून घेतलेले आहे. आणि जे 11 दिवे असतात छोटे छोटे ते सुद्धा ठेवून घेतलेले आहे. तर येथे मेढ्याच्या जोडीला 11 दिवे बनवलेले असतात, पण एक दिवा असतो तो मेढ्याच्या जोडीला लागतो म्हणून येथे तो लगेच त्या मेढ्यासोबत जोडला जातो. तर येथे हे 10 दिवे सुद्धा आजूबाजूला ठेवून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर जे फुलं आणलेले होते ते सुद्धा इथे ठेवून घेतलेले आहेत. आणि ही चक्रपूजा संपूर्ण मांडून झाल्यानंतर एक देवफळाची म्हणजेच कापसाच्या काठीला एक लांब कापसाची वात करून त्याला गुंडाळून त्याला तुपामध्ये पूर्ण बुडवलेली असते आणि त्या देवफळ्याला लावून घेतलेली असते. आणि मुख्य दिवा म्हणजेच आपला जो अखंड दिवा असतो त्याला ही वात लावून घेतलेली असते. आणि जो आपला मेढ्या असतो त्यावर हे जे तेलाचे थेंब असतात ते पाडून येथे हा जो मेढा असतो तो पेटवला जातो. तर आई अंबाबाईच्या कृपेने येथे आपला जो मेन दिवा आहे, मेढा आहे, तो पेटलेला आहे आणि आई अंबाबाईचा येथे जल्लोष केला जातो. आणि त्यानंतर जे 11 दिवे आजूबाजूचे असतात ते सुद्धा या मेढ्याने येथे पेटवून घेतात. तर हे सर्व येथे सर्वजण येथे हे जे 10 दिवे आहेत ते मेढ्याला लावून पेटवून घेत आहेत. आणि सर्व हे झाल्यानंतर येथे होम हवन सुद्धा केला जातो. तर येथे होम हवन यज्ञपूजा झाल्यानंतर येथे सर्वात शेवटी आरती केली जाते. तर सगळ्यात आधी गणपती बाप्पांची आरती होते आणि त्यानंतर आपल्या देवीची आरती होते.
जय महिषासुरमर्दिनी दैत्यासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी की जय दिनचरणं डोळ्याने पाहिन रूपे राम 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 हरे कृष्ण 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 हरे हरे योग तुझा देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंतानंता रघुनायका मागणे हेची आता जय जय रघुवीर समर्थ की जय ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप इथे सर्व आरती झाली मंत्र पुष्पांजली झाली आणि त्यानंतर येथे देवीचा जो घट असतो तो हलवून घ्यायचा असतो आणि सर्व झाल्यानंतर येथे देवीची तळी सुद्धा भरली जाते तर येथे सर्व मिळून ही तळी भरून घेत आहेत बोलंबे की जय बोलंबे की जय धनंजय माता की जय येथे सर्व देवीच्या जल्लोषाने येथे ही तळी सुद्धा भरली गेलेली आहे आणि त्यानंतर ही आपली सर्व चक्रपूजा देखील संपन्न झालेली आहे होम यज्ञ देखील चालू आहे आणि किती मस्त असे घर येथे लख प्रज्वलित दिसत आहे आणि येथे आदिमायेच्या कृपेने आपली ही सर्व चक्रपूजा झालेली आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा आणि भेटूयात आता पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद.